वसई विरार शहराचा नियोजनबद्ध विकास, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांवर आपण विशेष भर देणार असल्याचं वसई विरार महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। तसंच मुंबई महानगर क्षेत्राचा भाग म्हणून वसई विरार शहराला ग्रोथ हब बनवण्याच्या दृष्टीने काम करण्यात येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। 2014 सालच्या बॅचचे IAS अधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी बुधवारी वसई विरार महापालिकेच्या आयुक्त पदाची सूत्र स्वीकारली। ते वसई विरार महापालिकेचे 9वे आयुक्त ठरले। याआधी त्यांनी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिलं होतं। पृथ्वीराज बीपी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांशी संवादही साधला। शहरातील पायाभूत सुविधा सुधारणा, पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि हवा गुणवत्ता निर्देशांक या सगळ्या बाबी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे, त्याच्यामुळे की आपल्याला जे शहरामध्ये बेसिक सर्व्हिसेस असतात, जे नागरिकांना आपण प्रोव्हाइड करतो, तर ते बेसिक सर्व्हिसेस मध्ये क्वालिटीचा इम्प्रूव्हमेंट असला पाहिजे। लोकांचे जे ग्रीव्हन्सेस आहे, ग्रीव्हन्सेस क्वालिटेटिव्हली आणि स्पीडीली त्यांचा डिस्पोजल झाला पाहिजे। एक ट्रान्सपरंट ऍडमिनिस्ट्रेशन व्हावा, याच्यासाठी आमचा डेफिनेटली प्रयत्न राहणार आहे। भिवंडी निजामपूर महापालिकेने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 103 कोटी आणि 31 लाख रुपयांची कर